गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते. गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी राघवा रामा, जय जयाजी मेघश्यामा. संत जनांच्या विश्रामा, सीतापते दाशरथे. तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर. ज्याने रावणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी. तुझी कृपा झाल्या पायी तो सर्वदा होतो विजयी. जे जे इच्छिल ते नेई काम आपले तडीला. भूपतीचा वशिला ज्ञाते देवा लादला. तो वंद्या होतो दिवाणीला. नीच किती असला जरी ऐशा अमोघ कृपेला. होईन कामी योग्य भला याचा जो मी विचार केला. तो ऐसे आले कळोन नाही ज्ञान नाही भक्ती. खरी खुरी हे श्रीपती ऐसी आहे माझी स्थिती. शोचनीय पांडुरंगा मन सदा आशाळभूत. तेना कदा स्थिर होत नाना विकल्प मनात. येऊ लागती वरच्यावरी मग ऐशा पातक्याला. केवी लादावा वशिला तुझा सांग जगतपाला. हे व्यवहारिक म्हणणे असे तुला आवडी पातक्याची. मनापासून आहे साची ऐशी साक्ष पुराणाची. आहे की दिनबंधो पुण्यवाणाचे तारण. केल्यानं काही नवल जाण. जो पातक्या लागून उद्धरतसी तोच मोठा. या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणी आण. देवा मम पातका लागून किमपि आता पाहू नको. रक्षी आपला मोठेपणा मज सांभाळी नारायणा. दास गणू शरण चरणा आता उपेक्षा करू नका. हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव. याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कुळीचा. हे पाटील घराणे जाण आहे अति पुरातन. घरचे दणकणक संपन्न पसारा थोर शेतीचा. पूर्वीपासून यांच्या घरी संत सेवा होती खरी. आली भाग्य जमेदारी मग काय विचारिता. महादाजी पाटलास 2 मुलगे औरस. थोरल्या त्या पुत्रास नाव असे कडताजी. कुकाजी तो धाकटा पंढरीचा भक्तनिका. गोमाजीचा उपदेश देखा होता या घराण्याते. पाटील कडताजी कारण मुलगे होते 6 जण. कुकाजी नुसता भाग्यवान पुत्र नव्हता त्याची कुशी. कडताजी पावता मरण 6 मुलांचे संगोपन. कुकाजीने केले जाण जन्मदात्या बापापरी. कुकाजीच्या आमदाणीत भरभराट झाली बहुत. अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या. पाटील कुकाजी नंतर खंडू करी कारभार. यांच्या पुढे साचार काही न चाले कोणाचे. या खंडू पाटला प्रती 5 बंधू निश्चिती. गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी. आधीच पाटील जमेदार सत्ता हाती साचार. पैसाचा तो निघे धूर. जयाची या सदनामध्ये बंधू सारे तालीम करीती. दांडपट्टे खेळती. कुस्तीचा तो शोकती होता हरी पाटलास. उत्सव नावास मारुतीचा तरी जय जयकार पाटलाचा. म्हणतील तो शब्द त्यांचा झेलणे भाग रयतेला. नेहमी कटकटी मारामाऱ्या शेगावात होती खऱ्या. पाटील एका मापी साऱ्या लोकांप्रती मोजित असे. हा सज्जन साधू संत हे न त्यांच्या मणी येत. वाटेल त्या बोलती सत्य अद्वा तद्वा यथामती. असो पाटील बंधुणी रावळात येऊनी. महाराजा ते हेटाळणी करण्याचे ते सुरू केले. कोणी म्हणावे पिशागण्या खातोस का ताकण्या. अशा गोष्टी अतिउण्या त्यांनी कराव्या समर्थांसी. कोणी म्हणावे खेळ कुस्ती आम्हा सवे निश्चिती. तुला लोक बोलती योगोगेश्वर म्हणून त्याचे दाव प्रत्यंतर. ना तरी आम्ही देऊ मार याचा करी विचार. बऱ्या बोलाने येदवा त्यांचे बोल ऐकावे. समर्थानी न उत्तर द्यावे. अवघे हसण्यावरी न्यावे. कोप न धरावा येत किंचित. ऐसा उर्मट प्रकार मंदिरी चाले निरंतर. म्हणून पाटील भास्कर समर्थासी ऐसे वदला. नका महाराज येथे राहू चला अकोली ग्रामा जाऊ. ही पाटील पोरे माजले भाऊ यांचा नको संबंध. हे शक्तीने माजले लक्ष्मणे धुंद झाले. सत्ते पुढे काही न चाले. येथे यांची पाटीलकी. गजानन भोरले त्यावरी भास्करा थोडा दम धरी. ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त. मात्र विनया प्रतिथारा यांच्यापाशी नाही जरा. शोधून पहा अंतरा त्यांच्या म्हणजे कळेल तुझं. ही पोरे पाटलाची माझी लेकरे आहेत साची. कृपा आहे संतांची यांच्या कुळावर भास्करा. जमेदारा उर्मटपण हेच आहे भूषण. काय वाघाचे ते वजन असावे सांगाई परी. तलवारीला मऊपणा मुळी उपयोगी नाही जाणा. अग्नीने तो थंडपणा सांग धरावा कवण्या रीती. गेल्यावरी काही काळ हा उर्मटपणा जाईल. पावसाळ्याचे घडूळ जळ
हिवाळ्यात निवळ होई एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी. महाराजाला धरून करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे तुला कुस्तीत करीन चित चाल जाऊ तालमीत. उगीने बैसे ऐसे म्हणत गणगणगणात बोते तुझे प्रस्थ माजले भाऊ ते खरे खोटे आज पाहू. मला पाडशी तरी देऊ तुला मोठे बक्षीस ते समर्था मानवले दोघे तालमी मध्ये गेले. समर्थानी कौतुक केले ते आता परियेसा खाली बसले गजानन उठीव आता मजला गुण असला जरी पैलवान तरी साच करशील हे. हरी पाटील उठवावया लागला यत्न करावया परी ते अवघे गेले वया. हालेनाथ समर्थ मुळी घामाघूम तणू झाली शक्तीची ती कमाल केली. पेच झाले निर्बळी समर्थासी झुंजता हरी म्हणे मनात हा केवढा तरी सशक्त अचलायसा पर्वत याच्या पुढे येईल उणा. हा किडकिडी दिसतो जरी शक्ती याची गजापरी खोड्या आमच्या नाणापरी याचवरी याने सहन केल्या त्यांचे हेच कारण हा गजापरी बलवान. आम्ही जंबुका समान म्हणून नाही रागावला जंबुकाच्या चेष्टेला गजपतीनं माणी भला. श्वानाची या भुंकण्याला व्याघ्र देणा किंमत काही असो याच्या पायी आता ठेवणे आली डोई. आजपर्यंत मी नाही कवणासीही नमन केले. समर्थ म्हणाले हरीला आता बक्षीस द्या आम्हाला ना तरी चित मजला तुवा करावे कुस्तीत. कुस्ती हा मर्दानी शोक श्रेष्ठ सर्वाहुनी कृष्ण बलरामे बालपणी अशाच कुस्त्या केल्या रे. मुष्टिक आणि चाणूर मलविद्येने परमेश्वर वधिता झाला साचार जे देहरक्षक कंसाचे. पहिली संपत्ती शरीर दुसरे ते घरदार तिसरी जातो प्रकार आहे धनमानाचा. तुझ्याप्रमाणे पुतणारी पाटील होती यमुना तिरी गोकुळीची पोरे सारी त्याने केली सशक्त तैसे तुवा करावे शरीर बला वाढवावे ना तरी हे सोडावे पाटील नाव आपुले हेच बक्षीस द्यावे मज ना तरी कुस्ती करी आज येणे रीती उतरला माझ. समर्थानी हरीचा हरी म्हणे समर्थास आपली कृपा असल्यास शेगावच्या लेकरास सशक्त करता येईल की. ऐसे धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरीने जे मुळात असती शहाणे त्यांना शाळा नको की. असो त्या दिवसापासून हरीने दिले सोडून अद्वा तद्वा भाषण करणे पुण्य पुरुषाशी ही पाहुणी त्याची कृती. इतर बंधू बोलती हरी तू त्या जोगड्याप्रती का भीतोस कळेना. आपण पाटलाचे कुमार या गावीचे जमेदार ते तूच किरे ठेवीशी शिर पदी त्या नागव्याच्या त्या पिशाचे थोतांड गावी माजले उदंड त्याचा पाहिजे काढीला दांड. लोका सावध करावया ऐसे न जरी आपण केले तरी लोक अवघे होतील खुळे. पाटलाचे कर्तव्य भले गावा हुशार करण्याचे मैंद साधूचे वेश घेती वेड्या वाकड्या कृत्या करीती बाया बापड्या भोंदिती याचा करी विचार. सोन्या कस लावल्या विना न कळे रे सोनेपणा तुकारामाचा शांतपणा कळून आला उसाणे. ज्ञाने जेव्हा साधू कळला जेव्हा रेडा वेद बोलला परीक्षेविन कवनाला अस्थानी मान देऊ नये. चाल परीक्षा तयाची आज आपण करू साची मोळी घेऊन उसाची मंदिरात पातले. हरीनं काही बोलला इतरांनी प्रश्न केला अरे पिशा या उसाला खातोस का तू सांग हे. जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुला साची तरी एक टामूची आहे ती तू मान्य करी. आम्ही उसाचे करू प्रहार तुझ्या येदवा अंगावर त्याचे वळणा उठले जर तरीच योगी मानू तुला. ऐसे भाषण ऐकिले महाराज काही न बोलले लेकरांचे बाली चाळे मनी नाणी सुज्ञ कदा. मारुती म्हणाला त्यावर अरे हा भ्याला साचार उसाचा तो खाण्या मार हा काही तयार नसे. मग म्हणाला गणपती अरे मौन हीच संमती त्याने दिली आपणा प्रती. आता काय पाहता ते दोघा तिघा मानवले ऊस करी घेतले. समर्थासी मारण्या भले आले चढून अंगावर ते पाहता नारी नर मंदिरे जे होती तर ते पळू लागले भराभर. भास्कर तेवढा जवळ असे भास्कर म्हणे पोरांसी नका मारू समर्थांसी या उसाने आज दिवशी हे काही बरे नव्हे. तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य तुमचे असावे दयाभूत अंतकरण दिनाविषयी. हे महासाधू तुम्हासी जरी न वाटतील मानसी तरीही नदीनं लेखुणी असी द्यावे सोडून हेच बरे. अरे शूर जे का शिकारी ते चाल करीती वाघावरी उगीच बंदूक घेऊन करी न मारती नागतोडा. मारुतीने जाळिली रावणाची लंका भली उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुबळ्यांच्या. यावरी म्हणती पोरे तुमचे भाषण ऐकले सारे गावीचे लोक अत्यादरे योग योगेश्वर म्हणती या
म्हणून त्याचा पहा योग. येथे आलो आम्ही चांग, यात न घ्यावा तुम्ही भाग. पहा मऊस दुरुणी ऊस घेऊन हातात, मारू लागले समर्थाप्रत जैसे का जोडितात. ओंब्या शेती कृषीवल परिण महाराज डगमगले, मुला पाहून हसत बसले. कोठे ना उमटले वळ त्यांच्या अंगावर, ते पाहता पोरे भ्याली चरणी त्यांच्या लागली. म्हणती खराच आहे भली हा योग योगेश्वर. महाराज म्हणती पोराला, मुलानं तुमच्या कराला असेल अति त्रास झाला. मारण्याने मज लागी त्या श्रमाचा करण्या नाश, काढून देतो इक्षुरस तुम्हाला की प्यावयास. या बसा माझ्या पुढे ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी भला. हाताने चपिळून त्याला रस काढिला पात्रामध्ये. त्या ऊसाची अवघी मोळी समर्थाने पहा पिळली, आणि प्याया कारणे दिली. रस नवाळी पोरास श्री गजानन पुण्यपुरुष, चरका वाचून काढिला रस. ते पाहता बालकास अति आनंद झाला. लोक म्हणती ही योग शक्ती दंतकथा मुळी नसती. योगे जी का प्राप्त होती त्या शक्तीला च्युती नसे. पौष्टिक पदार्थे शक्ती येते, परिणायसी कायम टिकते. सशक्त आपल्या राष्ट्राते करणे असल्या योग शिका. हेच तत्व सुचवावयासी पाटील अर्भकांशी, करे काढून रसांशी. दाविते झाले श्रोते हो समर्थासी वंदुण, गेली पोरे निगुण. खंडू पाटला कारण वर्तमान श्रुत केले, दादा आपुल्या गावात गजानेश्वर साक्षात. त्याचा आज आम्हा प्रत आला आहे प्रत्यय, ऐसे म्हणून कथिली सारी हकीकत त्याला खरी. ती ऐकता अंतरी खंडू पाटील चकित झाला. मग तोही दर्शनाला समर्थाच्या येऊ लागला. परिमार्दवाणीला मुळीच नव्हते येत किंचित. गण्या गजा ऐसे म्हणे पाटील समर्था कारणे. अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी. प्रेम अत्यांतिक जे काही तेथे ऐसे घडून येई. आई लेकरा माझी होई भाषण अरे तुरेचे, हा एक प्रकार झाला. आता दुसरा राहिला तोही सांगतो ऐका भला. सावधान चित्ताने नोकर चाकर हिण दिण, यांच्या सवेजे भाषण करती संभावित जन. तेही एकिरी स्वरूपाचे अरे तुरे म्हणण्याची सवय पाटला पडेसाची. काकी रयत गावची लेकरी त्याची निसंशय. श्रोते या सवयीने खंडू पाटील गण्या म्हणे श्री समर्था कारणे. काही न दुसरे कारण गण्या गण्या म्हणे वाणी. प्रेम परिप्रेम जे अंतकरणी, पहा नारळा लागुनी वर करवंटी खोबऱ्यात. याच न्यायेत याचा परिपाठ होता बोलण्याचा. वृद्धापकाळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करी. कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडूशी. तू जातोस प्रति दिवशी महाराजांच्या दर्शना, सांगतोस मला साक्षात्कारी गजानेक भूमीवरी. मग कारे तुझी वैखरी मुग्ध होते त्यांच्या पुढे. तुला नाही पोर बाळ माझा झाला वृद्धापकाळ. नातवंडाचे बोल खेळ पाहू दे मज डोळ्याने. आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजानना, म्हणावे त्या करुणा. पोरे खादे द्या मज तो खरा साधू असल्या सत्य. पुरतील तुझे मनोरथ आणि माझा याव आहेत तडी जाईल त्या योगे. साधू पुरुषा अशक्य काही जगत रय्या उरले नाही. संत लाभाचा करून घेई काही आपणा उपयोग. ते खंडू ते मानवले एके दिवशी बोलणे केले. मारुतीच्या मंदिरी भले ते एका येणे रीती. अरे गण्या माझा चुलता वृद्ध झाला आहे आता. इच्छा उपजली त्याच्या चित्ता नातवंड ते पाहण्याची. तुला लोक साधू म्हणती दर्शन केल्या तुझ प्रती. इच्छा म्हणीच्या पूर्ण होती ऐसे लोक सांगतात. त्याचे दावी प्रत्यंतर उगी नको करू उशीर. तुझ्या पायी ज्यांचे शिर तोर का राहावानी पुत्रिक. ऐसे भाषण ऐकले महाराज त्यासी बोलले. आज हे उत्तम घडून आले त्वा याचना केली आम्हा. सत्ता धन तुझ्या हाती तू प्रयत्न वाती अशी निवृत्ती. मग विनंती आम्हा प्रती का करीतोस कळेना. धन आणि बलापुढे अवघेच म्हणशी बापुढे. मग का रे हे न घडे सहाय्य धन बलाच्या. तुझी भव्य आहे शेती गिरण्या दुकाने पेड्याती. तुझे कोणी न मोडती जनशब्द या वराडात. मग त्या ब्रह्मदेवाला कान आज्ञा करीशी भला. आपला पुत्र द्यावायला हेच कोडे पडले मज. खंडू करी भाषण ही गोष्ट ना यत्नाधीन. पिके पाण्यापासून येती जरी जगामध्ये तरी पाडणे पाणी मानवाच्या न करी जाणी. दुष्काळ जमिनी पडती उतारण्या ख्यात हे. मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपले चालवी नर. तैसाच
काही प्रकार तेथे न गती मानवाची. खंडू पाटील ऐसे बोलता हसू आले समर्था. तू केलीस याचना आता मज कारणे पोराची. याचना म्हणजे मागणे भीक हे तू आज केले देख. तुला होईल बालक भिक्या नाव ठेव त्यांचे. पुत्र देणे माझ्या करी सर्वतोपरी नाही जरी. परी मी विनंती करीन खरी तुझ्यासाठी परमेश्वरा. ते ऐकेल माझी भिड त्याला न हे काही जड. तू घरचा आहेस धड रस आंब्याचा द्विजा घाली. हे मम माणी प्रमाण वचन पुत्र होईल तुझ कारण. आम्ररसाचे भोजन दर्शाल घाली ब्राह्मणा. हे खंडूने ऐकेले घरी येऊन सांगितले. कुकाजीसी निवेदिले मंदिराचे वर्तमान. हे ऐकता कुकाजीस आनंद झाला बहुवस. तो काही लोटता दिवस समर्थ वचन झाले खरे. कांदा खंडू पाटलाची गंगाबाई नावाची गर्भिणी झाली साची. 9 मास पूर्ण झाले तिच लागी पुत्र झाला. खंडू पाटील आनंदला कुकाजीच्या हर्षाला पारावर काही नसे. त्याने धर्म केला भाऊ गरीबा दिले गुळ गहू. पेढेवर पेचा दिला खाऊ गावातील अर्भकांना. थाटात झाले बारसे भिकू नाव ठेविलेसे. पुढे बाळ वाढलासे शुक्ल पक्षीच्या इंदुपरी. आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण. तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे. पुण्यपुरुषाची वय खरी कोठून होईल सत्य तरी. पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला. हा बोलबाला पाटलाचा देशमुखा पडला न साचा. शेगाव हा दुखळीचा गाव पहिल्यापासून. एक फळी देशमुखांची एक फळी पाटलांची. अंतकरणे एकमेकांची मुळी होती अशुद्ध. प्रत्येक आपुल्या डावात एकमेकांचा करण्याघात. सदा इच्छिती मनात लेश नसे प्रेमाचा. शस्त्री दोन मंत्री दोन शस्त्री दोन तंत्री दोन. एकमेकांपुढे श्वान येता गुरगुर रोकडी. तैसे झाले शेगावात पाटील आणि देशमुखात. 36चा आकडा सत्य होईल झाला न होईल 63चा. पुढे गोष्ट झाली ऐशी कुकाची झाले स्वर्गवासी. पाहुणी नातवंडासी भीमातटी पंढरीत. त्याने खंडूचे उद्विग्न मन केले सहज होऊन. तो म्हणे क्षत्र पूर्ण माझे आत ढासळले. ज्या चुलत्याच्या जीवावरी मी निर्भय होतो भूमीवरी. तो आधार माझा श्रीहरी कारे नेलास काढून. ऐशी संधी पाहून बालनटाणाया कारण. पाटलावरी सवड पूर्ण मिळाली देशमुख मंडळीला. तो वृत्तांत अष्टमात सांगेन श्रोते तुम्हा प्रत. ही जमेदारी खाण सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची. हा दास गुणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. परिसा श्रोते सावचित्त कृतकाते सोडवणीया. शुभं भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य सप्तमोऽध्याय गौडः. गणगणगणात बोते गणगणगणात बोते गणगणगणात बोते. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय.